तो तिला आठवून एकटाच हसत होता. त्याची गाडी पुलावरून जात होती. खाली मोठी अशी नदी वाहत होती. कार्तिकने मोबाईल ठेवून दिला, कारण हॉल आता जवळच आला होता आणि तो समोर बघू लागला. समोर अचानक एक छोटी मुलगी धावत येत होती. ड्रायव्हर काका गाडीचा स्पीड कंट्रोल करत होते. अचानक गाडीचं संतुलन बिघडलं आणि पुढे काही कळायच्या आत गाडी खाली कोसळली. ती लहान मुलगी बचावली, मात्र कार्तिक आणि ड्रायव्हर दोघेही गाडीसोबत नदीत कोसळले होते. आता पुढे गाडी खाली कोसळल्याने तिथे लोकांची फार गर्दी जमा झाली होती. सगळे पुलावरून नदीत डोकावून पाहत होते. अचानक गाडी कशी कोसळली म्हणून लोक आपापसात कुजबुज करत होते. तिथल्याच एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. तिथून पोलीस स्टेशन जवळ असल्यामुळे पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले होते. कुणी अपघात होताना बघितला का म्हणून ते विचारपूस करत होते, पण कुणीही काहीच बोललं नव्हतं. नदीला पाणी भरपूर होतं आणि त्यामुळे त्यात गाडी अक्षरशः बुडाली होती. पोलिसांनी लगेच गाडी आणि त्यात असणाऱ्या लोकांना काढण्यासाठी पथक तैनात केलं. आई आणि बाबा रस्त्यानेच होते. आईने कार्तिकला कुठपर्यंत पोहोचला विचारण्यासाठी कॉल केला, मात्र फोन स्विच ऑफ दाखवत होता. आईने लगेच राजला कॉल केला. राजने कॉल रिसीव्ह केला. अरे राज, दिसले का दागिने? आई म्हणाली. हो आई, अजून काही राहिले का आत्ताच सांगून दे, मग नाहीतर हॉलमधून घरी पाठवशील तुम्हाला. राज मस्करी करत म्हणाला. नाही रे, काय माहिती ते दागिनेच कशी विसरली मी ते. बरं जाऊ दे, निघ तू लवकर आणि हॉलमध्ये ये. आम्ही वाटेतच आहोत. आणि कार्तिकचा कॉल आला होता का तुला? पोहोचला का तो? आई म्हणाली. नाही ग, कॉल नाही आला त्याचा. तू करून बघ ना कॉल, राज म्हणाला. अरे मी केला होता कॉल, पण स्विच ऑफ दाखवत आहे त्याचा फोन, म्हणून तुला विचारलं. आई म्हणाली. अगं काळजी नको करूस, तो पोहोचत असेल. मोबाईल चार्ज नसेल त्याचा तर स्विच ऑफ झाला असेल. बरं मी निघतो आता, विनय आहे माझ्यासोबत, येतो आम्ही, राज म्हणाला. हो नीट या, आई म्हणाली आणि आईने कॉल बंद केला. तितक्यात ड्रायव्हरने गाडी थांबवली. अहो दादा, गाडी का थांबवली? बाबा म्हणाले. समोर रस्ता पॅक झाला आहे, बहुतेक ऍक्सिडेंट झाला असावा. ड्रायव्हर म्हणाला. अगं बाई, आता इथे किती वेळ लागेल काय माहिती. हा कार्तिक पोहोचला की काय तेही माहित नाही. मोबाईलही स्विच ऑफ दाखवत आहे. आई म्हणाली. अहो जरा जाऊन बघा ना, रस्ता क्लिअर होणार आहे की नाही ते, नाहीतर आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायला बरं होईल. आई बाबांना म्हणाली आणि बाबा बाहेर जायला निघाले. पोलिसांनी गाडी नदीतून बाहेर काढली होती. गाडी सजवलेली होती, त्यामुळे ती गाडी एका नवरदेवाची आहे हे सगळ्यांना कळलं. तशी लोकांमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली होती. अगं बाई, गाडी सजवलेली आहे म्हणे, म्हणजे गाडी नवरदेवाची असेल, एक महिला म्हणाली. हो ना, काय माहित आज बिचाराचं लग्न होतं की काय तर, दुसरी महिला म्हणाली. अगं निश्चितच आजच लग्न असेल ना, म्हणून तर गाडी सजवली असेल ना, पहिली महिला म्हणाली. अगं बाई, वाचायला हवा बाई नवरदेव, नाहीतर त्या नवरी मुलीवर किती दुःखाचा डोंगर कोसळेल, दुसरी महिला म्हणाली. मला तर वाटतं मुलीचाच पायगुण चांगला नसेल, म्हणून त्या मुलासोबत असा अनर्थ घडला, पहिली महिला म्हणाली. गर्दीत सगळ्यात मागे असणाऱ्या दोन महिला एकमेकींशी बोलत होत्या. हे सगळं बाबांच्या कानी पडलं होतं. त्यांच्या हृदयात एकदम धाय झालं. त्यांच्या कपाळावर खूप घाम आला. त्यांचं शरीर हलकं पडलं होतं, जणू त्यांच्या शरीरात आता प्राणच उरले नाही अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांच्या मनात भीती होती. त्यांनी खिशातून रुमाल काढला, कपाळावरील घाम पुसला आणि गर्दीतून वाट काढून ते समोर जाऊ लागले. त्यांनी समोर बघितलं तर पोलीस नदीतून एका व्यक्तीला बाहेर काढत होते. बाजूला गाडी उभी होती.
ज्यावर ठाकरे परिवार असं नाव ठळक अक्षरात लिहिलं होतं. बाबांच्या भीतीने आता खरं रूप घेतलं होतं. ते बघताच बाबा एकदम खाली कोसळले. गर्दीतील काही लोक त्यांना सांभाळत होते. बाबांना जणू कसलीच शुद्धच राहिली नव्हती. लोकांनी त्यांना पाणी पाजलं. ते एकटक त्या गाडीकडे पाहत होते. किती वेळ झालाय, अजून आता हे कसे आले नाहीत? मलाच जाऊन बघावं लागेल, आई स्वतःशीच बोलत होती. तशी आई गाडीतून बाहेर आली आणि गर्दीत बाबांना शोधू लागली. मात्र बाबा आईला दिसतच नव्हते. पुढे जाऊन बघत असणार काय झालं ते. हे पण ना, वेळेचं तर यांना भानच राहत नाही. आई स्वतःशीच बडबडत होती आणि गर्दी पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. खूप प्रयत्नानंतर ती समोर आली. तिने समोर बघितलं तर तिला बाबा खाली जमिनीवर एकटक बघत दिसले. ती घाबरून त्यांच्या जवळ येऊन बसली. अहो अहो, काय झालं तुम्हाला? असे इथे बसलात का? बोला ना, काय झालं? अहो बोला बोला लवकर, आई त्यांना हलवत म्हणाली. बाबांना तसं बघून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. आईच्या आवाजाने बाबा भानावर आले. त्यांनी आईकडे बघितलं. आपला कार्तिक. बाबा कातर आवाजात म्हणाले. आपला कार्तिक काय? बोला, आई म्हणाली. आई मोठ्याने म्हणाली. बाबांनी गाडीकडे बोट दाखवून आईला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आईने तिकडे बघितलं तर कार्तिकच्या गाडीला बघून आणि तिची झालेली अवस्था बघून ती खूप घाबरली होती. समोर एका व्यक्तीला कपड्याने झाकून झोपवलेलं तिला दिसलं आणि बाजूला पोलीस नदीमध्ये शोध घेताना तिला दिसले. ते बघताच ती खूप आरडाओरडा करू लागली. मोठमोठ्याने कार्तिक कार्तिक म्हणून ओरडू लागली. ती धावत त्या गाडीजवळ गेली. तसं महिला पोलिसांनी तिला धरलं. ती मोठमोठ्याने रडत होती. अहो साहेब, ही माझ्या मुलाची गाडी आहे, माझ्या कार्तिकची. माझा कार्तिक कुठे आहे साहेब? माझा पोरगा कुठे आहे? ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. महिला पोलीस तिला सांभाळत होते. बाबाही तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. माझा कार्तिक, आज लग्न आहे त्याचं. साहेब लवकर सांगा, माझा मुलगा कुठे आहे? तिचा तो आकांत बघून तिथल्या गर्दीतील महिलाही रडत होत्या. या तुमच्या मिसेस का? पोलीस बाबांना म्हणाले. हो सर, बाबा म्हणाले. ही तुमच्या मुलाची गाडी आहे का? पोलीस म्हणाले. हो, बाबा म्हणाले. गाडीमध्ये फक्त तुमचा मुलगाच होता का? पोलीस म्हणाले. ड्रायव्हर सुद्धा होता, बाबा म्हणाले. ओह, आम्हाला नदीतून एक डेड बॉडी सापडली आहे, तुम्ही ते चेक करून घ्या, पोलीस म्हणाले. हे ऐकताच आई आणखीच जोरात रडू लागली होती. आज माझ्या पोराचं लग्न आहे साहेब, तुम्ही काहीही बोलू नका, आई मोठमोठ्याने रडत होती. बाबांनी मोठ्या हिमतीने डेड बॉडीवरील कापड उचलून बघितलं. ती डेड बॉडी ड्रायव्हरची होती. हा तुमचा मुलगा आहे का? पोलीस म्हणाले. नाही, हा ड्रायव्हर आहे, बाबा म्हणाले. ओह, म्हणजे अजून एका व्यक्तीचा शोध लागायचा आहे, पोलीस म्हणाले. मिस्टर ठाकरे, तुम्ही तुमच्या मिसेसला सांभाळा, आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. काही पत्ता लागला की लगेच आम्ही तुम्हाला कळवतो, पोलीस म्हणाले. आई मोठमोठ्याने रडत होती आणि रडत रडत ती एकदम जमिनीवर कोसळली. पोलिसांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली. बाबांना काहीही कळत नव्हतं. त्यांचा मेंदू जणू बंदच पडला होता. काय करावं काय नाही हे त्यांना कळतच नव्हतं. तेवढ्यात आईचा मोबाईल त्यांना दिसला. तसा त्यांनी लगेच राजला कॉल केला. राज गाडी चालत होता. मागे विनय होता. विनयने राजचा मोबाईल बघितला. अरे, तुझ्या आईचा कॉल आहे, विनय म्हणाला. आता काय राहिलं घरी, राज म्हणाला आणि त्याने गाडी थांबवली आणि कॉल रिसीव्ह केला. बोल आई, आता काय राहिलं, राज म्हणाला. अरे राज, कातर आवाजात बाबा म्हणाले. हॅलो बाबा, काय झालं, तुम्ही रडत का आहात, राज म्हणाला. अरे राज, कार्तिक, तुझी आई, सगळं संपलं रे, सगळं संपलं.
बाबा रडत म्हणाले, हॅलो बाबा, अहो काय झालं, मला सांगा तरी काय झालं, असे रडत काय आहात? राज म्हणाला. राजला चिंतातूर बघून विनयही घाबरला होता. राज, तू इथे पुलाजवळ ये, बाबा म्हणाले. आणि बाबांनी फोन ठेवून दिला. हॅलो हॅलो बाबा. राजने मोबाईल ठेवून दिला आणि लगेच पुलाकडे जायला निघाला. काय झालं राज, विनयने विचारलं. मात्र राज काहीच बोलत नव्हता. त्याने गाडीची स्पीड खूप जास्त वाढवली होती. अरे काय झालं, सांगशील तरी, विनय म्हणाला. राज मात्र काहीही न बोलता फक्त गाडी जोरात चालवत होता. इकडे बराच वेळ झाला तरी नवरदेव आणि त्याच्या घरचे अजून आले नाहीत. म्हणून आत्या सईच्या आईला म्हणाली, भरपूर वेळ झाला, अजून नवरदेव आले नाहीत? हो, मी यांना म्हणते, फोन करून बघायला सांगते, आई म्हणाली. आणि ती राजेश रावांजवळ गेली. बाबांनी लगेच कार्तिकच्या बाबांना फोन लावला. रिंग जात होती, मात्र ते फोन उचलत नव्हते. काय झालं हो, आई म्हणाली. अगं फोन उचलत नाही आहेत ते, बहुतेक जवळच असतील, बाबा म्हणाले. हो बहुतेक, म्हणून उचलत नसतील, आई म्हणाली. इकडे सईला तिच्या मैत्रिणी चिडवत होत्या. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. शारण आणि सईच्या मैत्रिणी सगळ्या तिला गाणी म्हणून चिडवत होत्या. ती लाजत होती. आज कार्तिक सोबत आपलं लग्न होणार आहे या नुसतं विचारानेच ती भारावून गेली होती. तिचे डोळे आता फक्त कार्तिकचीच वाट पाहत होते. इकडे राज पुलाजवळ पोहोचला. तिथे त्याला खूप गर्दी दिसली. तो खूप फास्ट गर्दीतून पुढे गेला तर त्याच्या आईला त्याचे बाबा सांभाळताना दिसले. त्याची आई बेशुद्ध पडलेली त्याला दिसली. बाबाही खूप रडत होते. पोलीस तिथेच होते. आई, राज धावतच आईजवळ गेला. बाबा, काय झालं आईला, राज म्हणाला. राज, अरे सगळं संपलं रे, बाबा म्हणाले. आई काय झालं तुला, आई. राज रडत विचारत होता. पोलिसांनी राजला सांभाळलं. ते राजला सगळं काही सांगू लागले. सगळं काही ऐकून राजच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याचा मेंदू जणू बंदच पडला होता. विनय त्याला सांभाळत होता. ब्रो, आई, जोरजोरात तो रडत होता. त्याच्या बाबांना पकडून तो खूप खूप रडत होता. विनय त्याला सांभाळत होता. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली. लगेच ॲम्ब्युलन्समधील लोकांनी आईला गाडीत बसवलं. राज, बाबा आणि विनय सगळे आईसोबत दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.